एका चुकीमुळे मला माझाच व्हिडिओ डिलीट करावा लागला आणि काही लोक तर इतके नाराज झाले की कमेंट मध्ये याला फटके द्या असंही लिहिलं. पण माझी चूक नेमकी काय होती आधी हा व्हिडिओ बघा. बाबासाहेबांचं खरं आडनाव आंबेडकर नव्हतं हे तुम्हाला माहिती होतं का? मग आंबेडकर हे आडनाव त्यांना कुणी दिलं आणि का दिलं? हा आहे डे 30 ऑफ 365. लहानपणी बाबासाहेबांचं आडनाव वेगळं होतं. शाळेत गेल्यावर एक शिक्षक त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. त्यांना बाबासाहेबांची मेहनत खूप आवडायची. पण त्यांनी एक छोटासा निर्णय घेतला जो पुढे जाऊन इतिहास झाला. बाबासाहेबांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी शाळेच्या नोंदीत त्यांचं आडनाव आंबेडकर लिहिलं आणि तेच नाव पुढे कायमच राहिलं. या व्हिडिओमध्ये मी इंटरनेटवर अनेक ठिकाणी सांगितला जाणारा एक दावा सांगितला होता, पण नंतर मी त्या माहितीचा बारकाईने अभ्यास केला तेव्हा मला समजलं की त्या दाव्याला ठोस पुरावा नाही. म्हणून मी माझी चूक मान्य केली आणि तो व्हिडिओ डिलीट केला. बाबासाहेबांच्या आडनावाबद्दल 2 वेगवेगळे दावे सांगितले जातात. पहिला दावा असा की एका शिक्षकांनी बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव दिलं. तर दुसरा दावा असा की डॉक्टर बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ होतं. त्यांचे वडील सुभेदार मेजर रामजी यांनी त्यांचं मूळ गाव आंबवडे वरून आंबेडकर हे आडनाव स्वीकारलं होतं. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. तुम्हाला यापैकी कोणता दावा योग्य वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्याकडून चूक झाली पण ती चूक मान्य करून दुरुस्त करणं मला जास्त योग्य वाटलं, कारण इतिहास सांगताना पुरावा सर्वात महत्वाचा असतो. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम.